आतापर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी करून पाहिलेत. चार्ट पॅटर्न बघितला, इंडिकेटर्स लावले, अजून काय लावलं. तुम्हाला रोज एकच ट्रेड करा म्हटलं, तुमच्यानं तो काय होत नाही आहे. एवढं सगळं करूनही अजूनही आपल्याला प्रॉफिट होत नाही आहे. तर आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या मात्र तुम्ही फॉलो करा. बघा, तुमची ट्रेडिंग खरंच बदलते. लक्षात घ्या, आतापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही केल्यात त्या आता विसरून जा. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला चार्ट पॅटर्न किती समजतो, तुम्ही कोणते इंडिकेटर वापरता हे खूप महत्त्वाचं नाही आहे. पण आज जे मी तुम्हाला सांगणार आहे हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. कारण हे जर तुम्ही योग्य पद्धतीनं जर वापरलं तर मात्र तुमची ट्रेडिंग जर्नी आजपासूनच बदलू शकते. काय आहे आणि कशा पद्धतीनं आहे थोडंसं आपण बघूया. तर आज आपण विचार करणार आहेत की रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे नेमकं. तर याचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा हे थोडंसं समजून घेऊया. आणि तुम्ही रोज एक ट्रेड करा किंवा 2 ट्रेड करा किंवा जास्तीत जास्त 3 ट्रेड करा, पण जे मी तुम्हाला सांगणार आहे ते मात्र फॉलो करा. लक्षात घ्या, काय आहे बघूया. रिस्क रिवॉर्ड रेशो इतका का महत्त्वाचा आहे, तर या ठिकाणी मी तुम्हाला काही उदाहरण घेऊन या ठिकाणी सांगणार आहे. बघा तरी एकदा काय होतं ते. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला या ठिकाणी 2 रूल सांगणार आहे आणि ते मात्र फॉलो करा. लक्षात घ्या, सगळ्यात पहिला आहे, जिथंही तुम्ही ट्रेड करा, तुम्हाला सांगितलं कशामध्ये कोणता इंडेक्स वापरायचा. समजा तुम्हाला वाटलं की मला तो इंडेक्स वापरायचा नाही आहे, तुम्ही ज्या इंडेक्समध्ये ट्रेड करताय त्या इंडेक्समध्ये ट्रेड करा, काही फरक पडत नाही, तुम्ही करू शकता. तुम्हाला जे वाटतं ज्याच्यामध्ये आपल्याला योग्य पद्धतीने ट्रेड घेता येतो किंवा मला ठीक आहे मला इथं सुरक्षित वाटतं तर तो इंडेक्स तुम्ही निवडा. लक्षात बघा, पहिली गोष्ट, प्रत्येक वेळेस ट्रेड करत असताना भलेही तो एक्सपायरीचा दिवस असो अथवा एक्सपायरीचा दिवस नसो, स्ट्राईक प्राईस जी आहे ती प्राईस फिक्स करा. म्हणजे माझा विचार केला तर मी सेन्सेक्समध्ये ट्रेड करतो लक्षात, आणि याच्यामध्ये माझी जी स्ट्राईक प्राईस आहे ती 1000 ते 900च्या मधली असते. स्ट्राईक प्राईसचा याचा अर्थ त्याचं प्रीमियम, म्हणजे ज्या ऑप्शनची किंमत 1000 ते 900 आहे असाच प्रीमियम मी बाय किंवा सेल करतो. शक्यतो मी सेलच करतो, किंवा 1000पेक्षा जास्त सुद्धा असू शकतो. जर तो 1040, 1050 इतका असेल तर याच्या पुढे जातो, नाहीतर मी शक्यतो याच्या मधली स्ट्राईक प्राईस निवडतो. समजा तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्ही एकच निवडा, कधीही ट्रेड करा, 200 रुपये ते 250 रुपयाच्या आसपासचा ऑप्शन निवडा. लक्षात, म्हणजे ज्याची स्ट्राईक प्राईसची किंमत आहे असा निवडा. तुम्ही निफ्टीमध्ये निवडताय, समजा बँक निफ्टी ट्रेड करताय किंवा अजून काय ट्रेड करताय, समजा तो 400 ते 500 रुपयाच्या आसपासचा एवढा फिक्स निवडा. याचं काय कारण आहे ते आपण या ठिकाणी सांगूया. हे झालं पहिलं कारण की काय करायचं ते. लक्षात, हा पहिला नियम आहे की आपली फिक्स स्ट्राईक प्राईस ठेवा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, तुमची लॉट साईज आहे ती फिक्स करा. म्हणजे तुम्ही कधी 5 लॉटवर, कधी 6 लॉटवर, कधी 1 लॉटवर, कधी 2 लॉटवर ट्रेड करताय. हे जे करताय ना हे एकदम चुकीच्या पद्धतीनं आहे. तुमची प्रीमियमची प्राइस जी आहे, म्हणजे स्ट्राईक प्राइसचं जे प्रीमियम आहे ते फिक्स झालं. दुसरं आहे तुमचा लॉट फिक्स करा. समजा तुम्ही 1 लॉटमध्ये करताय, कायमस्वरूपी 1 लॉटमध्येच, समजा निफ्टीमध्ये ट्रेड करताय, कायमस्वरूपी 1 लॉटमध्ये 200 रुपयाचं ज्याचं प्रीमियम आहे असाच ऑप्शन कॉल किंवा पुटमध्ये ट्रेड करायचा. दुसरं कशात करायचं नाही, लक्षात घ्या. तुम्ही सेन्सेक्समध्ये करत असाल तर कायमस्वरूपी 800-900 रुपयाचाच ऑप्शन तुम्ही 2 लॉटमध्ये करताय, 2च लॉट ट्रेड करायचे, याच्यापेक्षा जास्त लॉट ट्रेड करायचे नाहीत. प्रत्येकाच्या प्राईसनुसार तो ठरवू शकतो की किती लॉटमध्ये त्याला ट्रेड करायचा आहे. लक्षात, 2 गोष्टी झाल्या. पहिली आहे स्ट्राईक प्राइस निवडा, दुसरी आहे लॉट फिक्स करा. लक्षात, आणि तिसरी गोष्ट जे सांगतोय ते महत्वाची आहे, रिस्क रिवॉर्ड रेशो फिक्स ठेवा. रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही जेवढा लॉस घेताय कमीत कमी त्याच्या दुप्पट प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो जर 1:1 ठेवलात तर तुम्हाला काही मिळणार नाहीये. पण तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो जर 1:2 जर ठेवलात किंवा 1:2 पेक्षा जास्त सुद्धा मिळू शकतो कधी कधी, मग मात्र तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं. आता हे रिस्क रिवॉर्ड रेशो कशा पद्धतीने चालतं हे उदाहरण देऊन तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी. आता लक्षपूर्वक बघा, सेन्सेक्सचा विचार केला तर सेन्सेक्सची स्ट्राईक प्राइस समजा 900 रुपये तुम्ही निवडली किंवा 800 रुपये तुम्ही निवडली,
सेन्सेक्सची सध्याची लॉट म्हणजे प्रीमियम किती आहे सध्या, सॉरी त्याची किंमत किती आहे, 85,700 रुपये, बरोबर आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर कालच्या जर 600 पॉईंटची मुवमेंट याच्यामध्ये झाली. सेन्सेक्समध्ये सरासरी 200, 150, 200, 150, 300, 400 या पद्धतीचे मुवमेंट तर डेली होते सध्या IV कमी असल्यामुळं. इतर वेळेस मात्र 600, 700, 600, 700, 500, 400 या पद्धतीच्या रेंजमध्ये चालतो. तुम्ही कुठलाही इंडेक्स निवडा, मी आता तुम्हाला सांगताना सेन्सेक्स बद्दल बोलतोय. समजा तुम्ही 800 रुपयाचा ठरवलं फिक्स की मी 800 रुपये ज्या ऑप्शनची प्रीमियम असेल, किंमत असेल तोच मी निवडणार आहे. लॉट साईज पण तुमची फिक्स केली आहे तुम्ही. समजा तुम्ही 5 लॉटमध्ये ट्रेड करताय, किती 5 लॉटमध्ये ट्रेड करताय म्हणजे तुमची 100 क्वांटिटी झालेली आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो ठरवला की मला एका वेळेस, समजा आपण उदाहरणादाखल 1 लॉट बद्दल बोलूया म्हणजे तुम्हाला उदाहरण चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येतील मला, किंवा त्याच्या पद्धतीने तुम्ही स्वतः कितीही धरू शकता. आता मी काय केलं, मी 10 ट्रेड केलेत, फिक्स ट्रेड केले आणि मी लिहून घेतो कधी पण, तुम्हाला दाखवतो. एक या पद्धतीची एक डायरी करा, दिसतंय ते तुम्हाला. याच्याबद्दलचं पूर्ण तुम्हाला मी सांगेन की काय काय करतो मी, चार्ट वगैरे कशा पद्धतीने ड्रॉ करतो, काय काय करतो, हे पूर्ण तुम्हाला काय काय आहे हे पण तुम्हाला पुढे सांगेन. रिस्क रिवॉर्ड रेशो फक्त फॉलो करा. याच्यामध्ये आपल्याला बघा रिस्क रिवॉर्ड रेशो आपण 1:2 ठेवला आणि 800 रुपयाचा आहे, काही फरक पडत नाही. रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 चालतो. आता बघा तुम्ही रोज एक ट्रेड करताय असं समजा, एकच ट्रेड आणि एकच लॉट मध्ये ट्रेड करता, एक लॉट 20 क्वांटिटीचा आहे, बरोबर. आता तुम्ही काय केलं बघा, सरासरी 800 ते 900 रुपयाचे स्ट्राईक प्राइस तुम्ही निवडलेले आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रेड करताय एक लॉट मध्ये, एकूण तुम्ही 10 ट्रेड केले, 10 दिवस. आतापर्यंत तुम्ही रोज ट्रेड करता, एकदा ठरवून तर बघा, हे जे आज जे सांगतोय ते एकदा करून तर बघा. 10 ट्रेड 10 दिवस जाऊ देत, रोज एक ट्रेड करा, मोबाईल बंद करा. इतके दिवस तुम्ही सारखं ट्रेड करताय, काही मिळालेलं नाहीये, पण एकदा ठरवून तर बघा. 10 दिवस सर्व कंट्रोल करा. 10 दिवसामध्ये तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे ना, हे सायकोलॉजी असेल किंवा तुमचं सगळं जर्नी आहे ते पूर्णतः चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळू शकते. आता बघा काय होतं, मी 10 ट्रेड घेतले आणि मी ठरवलं की मग एका दिवसामध्ये एकतर मी 50 पॉईंट लॉस घेईन किंवा 100 पॉईंट मी प्रॉफिट घेईन. आलं लक्षात. 800 रुपयाचा आहे. पहिल्या ट्रेडमध्ये समजा बघा, लक्षात घ्या, तुमचे 10 ट्रेड घेतलेत आणि या 10 पैकी 9 मध्ये प्रॉफिट आणि 1 लॉस मध्ये गेला. आता तुम्ही म्हणाल असं काही होणार नाहीये, अगदी बरोबर आहे, तरी पण एकदा आपण करायला हरकत नाहीये. 9 ट्रेड तुम्ही घेतले म्हणजे तुमचे 100 या 20चा लॉट आहे, बरोबर. 100 पॉईंट म्हणजे तुम्हाला 2000 रुपये प्रॉफिट झाले, बरोबर. 2000 प्रत्येक वेळेस तुम्हाला 2000 प्रॉफिट झालं. 9 ट्रेड म्हणजे तुम्हाला 18,000 रुपये प्रॉफिट होईल याच्यामध्ये, आणि 1 वेळा लॉस झालाय 2000 रुपये तुम्हाला लॉस होणार. सॉरी, एक आपण रिस्क रिवॉर्ड रेशो 1000 रुपये ठेवलाय, बरोबर, 50 पॉईंटचा, म्हणजे तुम्हाला 17,000 रुपये तुम्हाला या ट्रेडमधून प्रॉफिट होणार आहे. आणि प्रत्येक ट्रेडला तुम्हाला 50 रुपये लॉस होणार आहे, म्हणजे तुमचं ब्रोकरेज आणि इतर चार्जेस जाणार आहेत. याचा अर्थ किंवा 60 रुपयाच्या आसपास जातील हे. तर तुम्ही 10 ट्रेड घेतलात म्हणजे 600 रुपये तुमचं ब्रोकरेज जाईल. यातनं हे काढले तरी सुद्धा 16,400 रुपये तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं. तुम्ही म्हणाल सर तुम्हाला काही एड लागलं काय, 10 पैकी कुठं 9 प्रॉफिटमध्ये जातात का? नाही जात नसतात. अगदी बरोबर आहे. तुम्ही आता ठरवलं की तुमचे 8 प्रॉफिटमध्ये गेले, 2 लॉसमध्ये गेले, म्हणजे 8 ट्रेड प्रॉफिटमध्ये गेले, याचा अर्थ तुम्हाला 16,000 प्रॉफिट होईल. 2 लॉसमध्ये गेले याचा अर्थ तुम्हाला 2,000 रुपये लॉस होईल, बरोबर. तुम्हाला 8,000 प्रॉफिट, 2,000 लॉस. पुन्हा या ठिकाणी काय 14,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट होईल. पुन्हा 600 रुपये तुमचं ब्रोकरेज जाणारच आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 13,400 रुपये प्रॉफिट होईल. बघा अगदी होतच. अहो तुम्ही एक लॉटमध्येच फक्त ट्रेड करता, लक्षात ठेवा, तरी सुद्धा या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं. तुम्ही म्हणाल एवढं तर आम्ही परफेक्ट नाहीये सर, आम्हाला काही कळत नाही मार्केटचं, 10 पैकी 8 ट्रेड आमचे प्रॉफिटमध्ये जात नाहीत. अगदी बरोबर आहे, माझे पण जात नाहीत. बघूया आता आपण. तुम्ही 10 ट्रेड केले, 7 प्रॉफिटमध्ये गेले, 3 लॉसमध्ये गेले, 7 दोन्ही 14,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट झालं. आणि लॉसचा विचार केला तर प्रत्येक लॉटमध्ये तुम्ही 1,000 लॉस घेणार आहे, राहिले 11,000 रुपये, आणि त्यातलं ब्रोकरेज पुन्हा 6,000 रुपये ब्रोकरेज मायनस केलं, 10,400 रुपये तुम्हाला प्रॉफिट होईल. तुम्ही म्हणाल अजून एवढे तरी परफेक्ट आम्ही झालेलो नाहीये, 10 पैकी काय 7 आमचे ट्रेड प्रॉफिटमध्ये जात नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही ठरवलं काय
तुमचे 10 ट्रेड केले, 6 प्रॉफिटमध्ये गेले, 4 लॉसमध्ये गेले. ठीक आहे, साई दोन्ही 12,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट झालं. लॉस झाला 4,000 रुपये, कारण प्रत्येक ट्रेड मागे आपण 1,000च लॉस घेणार आहे, प्रत्येक ट्रेड मागे 2,000 रुपये प्रॉफिट घेणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला 8,000 रुपये प्रॉफिट होईल. पुन्हा 600 रुपये तुमचं हे जे काय ब्रोकरेज आहे, इतर चार्जेस तर लागणारच आहेत प्रत्येक ट्रेड मागे एक. बरोबर, या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला 7,400 रुपये तरी सुद्धा प्रॉफिट होऊ शकतं. आता एक लॉटला तुम्ही पैसे किती वापरताय हे चेक करा. तुम्ही सेलिंग करत असाल तर तुम्हाला 2-2.5 लाख लागतील, पण तुम्ही बाईंग करत असाल तर 8 दुनी 16,000 रुपयाच्या आसपास 20,000 रुपये तुम्हाला मार्जिन लागणार आहे. बरोबर, 20,000च्या आसपास तुम्हाला 7,000 रुपये 10 ट्रेडमध्ये निघतील. आता तुम्ही म्हणाल 10 पैकी आमचे 6 प्रॉफिटमध्ये जात नाहीत. अगदी बरोबर आहे, जात नाहीत, खरं आहे. मग तुम्ही 10 ट्रेड घेतले आणि 10 पैकी फक्त 5 प्रॉफिटमध्ये गेले आणि 5 लॉसमध्ये गेले. 5 लॉस प्रॉफिटमध्ये गेलेत म्हणजे तुम्हाला 10,000 प्रॉफिट झालं. 5 लॉसमध्ये म्हणजे 5,000 रुपये तुम्हाला लॉस झाला. यात हे काढूया, राहिले किती? 5,000 रुपये शिल्लक राहिले. ब्रोकरेज पुन्हा 600 रुपये गेलं, 4,400 रुपये तरी तुम्हाला प्रॉफिट होईल. तुम्ही म्हणाल सर अजून बी आम्ही एवढे परफेक्ट नाही आहेत की आम्ही 5-10 ट्रेड घेऊन त्यातले 5 प्रॉफिटमध्ये आणि 5च लॉसमध्ये जातील, असं नाही होत. ठीक आहे, पुढचा बघूया आपण. तुम्ही काय केलं, 10 ट्रेड घेतले, 4च तुमचे प्रॉफिटमध्ये गेले तर 6 लॉसमध्ये गेले. लक्षात, 4 दोन्ही 8,000 रुपये तरी तुम्हाला प्रॉफिट होईल, कारण तुमचे 4 प्रत्येक ट्रेडमध्ये आपण 100 पॉईंट प्रॉफिट घेणार आहेत. आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक्झिट करू नका. म्हणजे 8,000 प्रॉफिट होईल, 6,000 रुपये तुम्हाला लॉस होईल. बरोबर, तरी राहिले किती? 2,000 रुपये. पुन्हा ब्रोकरेज गेलं 600 रुपये, राहिले किती? 1,400 रुपये. लक्षात ठेवा, तुमचे 10 पैकी फक्त 4च ट्रेड प्रॉफिटमध्ये गेले तरी सुद्धा तुम्हाला 1,400 रुपये विथ ब्रोकरेज जाऊन राहतात. ब्रोकरेज गेलं तरी म्हणजे 10 पैकी तुमचे 4 फक्त प्रॉफिटमध्ये, 6 ट्रेड, प्रत्येक ट्रेड तुमचा जवळजवळ लॉसमध्ये गेल्यासारखं आहे. पण तरी सुद्धा तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात. महिन्याच्या शेवटी तुम्हाला 1,400 रुपये तरी मिळायला लागले. ब्रोकरेज जाऊन म्हणतोय मी. 20,000 रुपये तुमचा फंड लावलाय तुम्ही, म्हणजे 10 ट्रेडच्या पाठीमागं एका महिन्यामध्ये 20 ट्रेड होतात, म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये प्रॉफिट 20,000च्या पाठीमागं एका महिन्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल एवढं पण शक्य नाही सर, आहे की नाही? आता बघा, समजा तुम्ही ट्रेड केला, काय होऊ शकतं? तुम्ही 10 ट्रेड लावले, 7 ट्रेड, 3च ट्रेड प्रॉफिटमध्ये आणि 7 ट्रेड लॉसमध्ये गेले. 3,000 रुपये प्रॉफिट होईल. सॉरी, तुमचे 3 ट्रेड प्रॉफिटमध्ये आणि 7 ट्रेड लॉसमध्ये गेले. बरोबर, आता बघा, तुमचे फक्त 3 ट्रेड प्रॉफिटमध्ये म्हणतो मी, 7 ट्रेड लॉसमध्ये गेले. आता काय होतं बघा, 3 दोन्ही 6,000 रुपये तुम्हाला प्रॉफिट होईल. आता 7,000 रुपये तुम्हाला लॉस होणार आहे. बरोबर, म्हणजे तुम्हाला मायनस 1,000 रुपये लॉस. परत ब्रोकरेज म्हणजे तुम्हाला 1,600 रुपये लॉस होईल. कधी? जर तुमचे एका महिन्यामध्ये 20 ट्रेड घेतले आणि या 20 पैकी जवळजवळ फक्त 6 प्रॉफिटमध्ये आणि 14 लॉसमध्ये गेले, तरी सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त 1,600 रुपये लॉस होईल एका महिन्यात. याच्यापेक्षा जास्त लॉस होणार नाही. पण असं होऊ शकतं का की तुम्ही 20 ट्रेड, तुम्हाला माझ्यासारखं काहीच मार्केट कळत जरी नसलं तरी सुद्धा तुम्ही एवढं होत नसतं. बिंदास डोळे झाकून जरी ट्रेड लावला तर तुमचे 20 पैकी 6 फक्त प्रॉफिटमध्ये आणि 14 ट्रेड लॉसमध्ये, असं कधीच होत नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला खूप कळकळीनं सांगतोय. हे जे मी सांगतोय रिस्क रिवॉर्ड रेशो, तुम्ही एकदा ट्राय करा. आतापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही करून बघितला, सगळं करून बघितलं, पण तुमच्या अजून काही निभाव लागलेला नाही. एकदा हे करून बघा. काय जर वाटलं तर नक्की कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि ज्याने आतापर्यंत लॉस केलाय त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. इथं थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.